तर या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी, विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। महाराष्ट्र में दो ही गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा प्रकारच्या या घोषणा सुरू आहेत। तर इकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असं आव्हाड यांनी म्हटलंय आणि अमेरिकेतून भारतीयांना बेड्या करून आणलं जातं, त्याचप्रमाणे नागरिकांचे अधिकार सुरक्षित राहणं गरजेचं आहे असं आव्हाड म्हणाले। आणि त्यामुळे आज आव्हाड जेव्हा विधिमंडळ परिसरामध्ये आले तेव्हाच त्यांनी हातामध्ये बेड्या घातलेल्या होत्या आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड या भेट घेताना आपण पाहायला मिळतं। या दृश्यांमध्ये बेड्या घालत त्यांनी आज विधिमंडळामध्ये प्रवेश केला। मात्र सध्या सत्ताधाऱ्यांबरोबर हस्तांदोलन करताना पाहतोय तर आज आव्हाडांची एंट्री ही अशी झाली, हातामध्ये बेड्या घातलेले आव्हाड आपल्याला पाहायला मिळतात। तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, सदस्यांना बोलू दिलं जात नाही आणि आपले हे मूलभूत अधिकार शाबूत असावेत यासाठी मी अशा प्रकारे बेड्या घालून आल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत, म्हणून या बेड्या आहेत।